नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रीलान्सिंगच्या फ्री कोर्समध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्रीलान्सिंगसाठी योग्य स्किल कशी निवडायची। आता तुमचे जे काही ऑलमोस्ट बरेचसे डाऊट्स वगैरे ह्या व्हिडिओनंतर क्लिअर होणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर प्रॉब्लेम स्किलमध्ये नसतो, तर प्रॉब्लेम आपण जो काही डिसिजन घेतो त्यामध्ये असतो। कारण त्याचं असं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण सोशल मीडियावर सर्वजण ॲज ॲक्टिव्ह असतो। तिच्यात आपल्यासमोर कोणी सांगतं की ग्राफिक डिझाईन बेस्ट आहे, कोणी म्हणतं व्हिडिओ एडिटिंग बेस्ट आहे, तर कोणी म्हणतं कॉन्टेंट रायटिंग बेस्ट आहे। आणि आपल्यासमोर खूप सारे म्हणजे ऑप्शन्स वगैरे अवेलेबल असतात। सो जितके जास्त ऑप्शन असतात तितकं जास्त आपण कन्फ्यूज होतो, आणि कन्फ्यूज झालं तर त्याचा एकंदरीत परिणाम काय होतो की आपण त्याच्यावर काही कामच करत नाही, म्हणजे ॲक्शनच घेत नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं, एक प्रॉपर डिसिजन घ्यायचं आहे। आणि डिसिजन कशा पद्धतीने घ्यायचं, कोणते फॉर्म्युला म्हणजे यूज करायचा, ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन केलं आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। योग्य स्किल निवडण्यासाठी योग्य प्रोसेस लागते, आणि योग्य प्रोसेस जर तुम्ही फॉलो नाही केली तर तुम्हाला समजणार नाही की मी कोणती स्किल म्हणजे चूज करायला हवी। तुमचं खूप जास्त कन्फ्युजन होईल। त्यामुळे आपल्याला मल्टिपल ऑप्शन कोण काय सांगतं याच्यापेक्षा तुमचं म्हणजे इंटरेस्ट काय, परत तुमच्यामध्ये काय म्हणजे तुम्ही करू शकतात त्या गोष्टी बघायच्या आहे। योग्य स्किल निवडण्यासाठी योग्य प्रोसेस लागते, आणि योग्य प्रोसेस जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हा तुम्ही एक राईट स्किल चूज कराल। तुम्हाला एक जस्ट सोपं एक्झाम्पल देते। सपोज तुम्हाला लहानपणापासून ड्रॉइंग करायची आवड असेल तर तुम्ही ग्राफिक डिझाईन या क्षेत्रात जाऊ शकतात, कारण की तुमचा इंटरेस्ट पण आहे, परत आता मार्केटमध्ये त्याची डिमांड पण आहे। याप्रमाणे तुम्ही बाकी स्किलचं पण म्हणजे चूज करू शकतात। मित्रांनो, इंटरेस्ट आणि स्किल या दोघं गोष्टींमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे, पण आपल्याला काय वाटतं इंटरेस्ट आणि स्किल या दोघं गोष्टी एकमेकांसोबत कनेक्टेड आहे, तर तसं अजिबात नाही आहे। जर तुमच्या एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल ती तुमची स्किल, असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। फक्त आणि फक्त तुम्ही इंटरेस्टवरून जज नाही करू शकत की ही स्किल तुमच्यासाठी परफेक्ट आहे। त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला लक्षपूर्वक म्हणजे समजून घ्याव्या लागतील। आता तुम्हाला पण माहिती आहे 2 ते 3 तास आपण इझिली रील्स प्रत्येक जण बघतो। आता रील्स बघणं ही झाली माझी आवड, तो माझा इंटरेस्ट आहे की मला रील्स बघायला आवडतात। पण मेन काय आहे की स्किल म्हणजे काय की मी क्लायंटसाठी रील एडिट करून देऊ शकते का? जर मी देऊ शकत असेल तर ती माझ्यासाठी स्किल्स आहे। सो तुम्हाला काय करायचं, दोघं गोष्टींमधला डिफरन्स बघायचा आहे। इंटरेस्टवरून डायरेक्टली तुम्ही ती स्किल नाही चूज करू शकत। तुम्हाला ते स्किल्ससाठी म्हणजे तुमच्यामध्ये तितके एफर्ट्स किंवा तुम्हाला समजायला हवं की ती स्किल तुमच्यासाठी वर्क होऊ शकते किंवा नाही। रील्स बघणं एक वेगळी गोष्ट आहे, आणि ती रील्स तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगच्या फॉर्मॅटमध्ये क्लायंटला सर्व्हिस देता येतं, ही झाली तुमची स्किल। सो तुम्हाला क्लिअर झालं असेल इंटरेस्ट आणि स्किल। मित्रांनो, तुम्हाला आता वाटत असेल की ठीक आहे विनीता, तू इतक्या सर्व गोष्टी तर सांगते, पण आम्हाला एक गोष्ट नक्की सांग की राईट स्किल कशा पद्धतीने चूज करायची। सो पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा इंटरेस्ट पाहिजे, दुसरं ॲबिलिटी, तुम्हाला ते करता येतं का, तिसरं मार्केटमध्ये डिमांड आहे का, हे पण तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे। सो जेव्हा तुम्ही या 3 गोष्टींना एकत्र कराल तेव्हा तुमचं एक राईट फ्रीलान्सिंग स्किल डिसाईड होईल। तुम्हाला फक्त तुमच्या इंटरेस्टनुसार जायचं नाही, किंवा तुम्हाला फक्त तुमच्या ॲबिलिटी चेक करायची नाही, किंवा तुम्हाला फक्त मार्केट डिमांड चेक करायची नाही आहे, तर तुम्हाला या 3 गोष्टी चेक करायच्या आहे। मित्रांनो, या सोशल मीडियाच्या जगात आज प्रत्येक नवीन क्रिएटर काय सांगतो की ग्राफिक डिझाईन स्किल शिका, कोणी म्हणतं व्हिडिओ एडिटिंग शिका, कोणी म्हणतं कॉन्टेंट रायटिंग शिका। आणि हल्ली एक गोष्ट तुम्ही नक्की ऐकत असाल की डिजिटल मार्केटिंग ही खूप जास्त आता सध्याला खूप जास्त म्हणजे ट्रेंडिंगला चालू आहे स्किल। सो तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही आहे। सिम्पल लॉजिक आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकण्याची गरज नाही। तुम्हाला एकच स्किल शिकायची, पण प्रॉपर शिकायची। असं नाही की तुम्हाला कोणी सांगते ग्राफिक डिझाईन शिका, किंवा कोणी म्हणते की व्हिडिओ एडिटिंगमध्ये खूप चांगला पैसा येतो, तुम्हाला त्या पद्धतीने जायचं नाही आहे। तुम्हाला सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे की तुमचं म्हणजे इंटरेस्ट कसा, ते परत तुम्हाला म्हणजे ते येतं आहे का। सपोज तुम्हाला लहानपणापासून ड्रॉइंग करायची आवड असेल तर तुम्ही ग्राफिक डिझाईन या क्षेत्रात जाऊ शकतात, कारण की तुमचा इंटरेस्ट पण आहे, परत आता मार्केटमध्ये त्याची डिमांड पण आहे। आता अनेक लोकांचं असं म्हणणं असेल की विनीता, ठीक आहे तू आता स्किल्सच्या बाबतीत तर सांगते, पण आता रियालिटी अशी की AI वगैरे आलेलं आहे। आता तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे, चॅट GPT, जेमिनी, क्लॉड वगैरे आलेलं आहे। तर यामुळे स्किल शिकून कायच फायदा होणार आहे। जे काही काम आहे, आता सपोज आपल्याला एखादी इमेज तयार करून घ्यायची किंवा एखादा कॉन्टेंट राईट करून घ्यायचं आहे, ते काम चॅट GPT, जेमिनी हे टूल इझिली करताय। मग आपल्याला स्किल शिकण्याची काय गरज आहे? पण ॲक्च्युली मित्रांनो, तुम्ही चुकीचे, तुम्हाला नाही का बेसिक्स क्लिअर नाही, म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे वाटतं की नाही स्किल शिकण्याची गरज नाही, पण तसं अजिबात नाही आहे। तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल देते। माझ्याकडे एक क्लायंटचा प्रोजेक्ट आला, तिच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की त्यांना सोशल मीडिया कॅम्पेनसाठी नाही का त्यांचं पोस्ट डिझाईन करून हवंय, म्हणजे तो जो काही भाग आहे तो ग्राफिक डिझाईनचा आहे। तर मी डायरेक्टली चॅट जीपीटीला तर म्हणजे सांगितलं की मला असं अशा पद्धतीने हवं, पण ते जे काही उत्तर वगैरे किंवा ते जे काही आउटपुट मला तयार करून देईल ते प्रॉपर पद्धतीने असेल का, नाही, त्याला मला ह्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतील की म्हणजे काय रूल्स असतात, काय गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला हवं, त्यासोबत कोणता फॉन्ट म्हणजे त्या ब्रँडला सूट होईल, त्यानंतर कलर थेरी काय असते, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी स्वतः एक्सप्लेन करेल चॅट जीपीटीला किंवा कोणत्या पण AI टूलला, तेव्हा बेस्ट आउटपुट भेटेल।
त्याच्यात ते देऊ नाही शकत. सो तुम्हाला ह्या गोष्टींकडे फोकस करावा लागेल. असं नाही की AI आलं म्हणजे तुमचं काम पूर्णपणे संपलेलं आहे. तुम्हाला AIचा कशा पद्धतीने यूज करायचा, AIला कशा पद्धतीने प्रॉम्प्ट द्यायचा, ह्या स्किल्स शिकणं पण म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे. सो आता असं विचार करू नका की AI वगैरे आले आता स्किल शिकण्याची काय गरज आहे. तसं अजिबात नाही. तुम्हाला स्किल शिकावे लागतील. तुमचं जे काही बेसिक किंवा फाउंडेशन आपण जे काही म्हणतो ते तुम्हाला स्ट्रॉंग करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मित्रांनो, फ्रीलान्सिंगमध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ते म्हणजे क्लायंटला फक्त आउटपुट नको असतो, तर क्लायंटला एक चांगला आउटपुट हवा असतो. असं नाही की तुम्ही कसा पण पद्धतीने कॉपी पेस्ट करून ते म्हणजे प्रोजेक्ट वगैरे डिलिव्हर करताय क्लायंटला. ठीक आहे, तुम्ही 1-2 प्रोजेक्ट करून पण घ्याल, पण नंतर ते क्लायंटच्या लक्षात आल्यानंतर तिथून चांगला रिझल्ट्स वगैरे नाही आल्यानंतर क्लायंट तुमच्याकडून परत सर्व्हिस घेणार नाही आहे. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायचा आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते म्हणजे स्किल निवडण्याआधी हे 5 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवे. जर या 5 प्रश्नांचं तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर तुमचं जे काही राईट स्किल वगैरे ते तुम्ही चूज करू शकतात. सगळ्यात पहिला जो काही क्वेश्चन आहे तो म्हणजे मला आवडतं का, तुमचा इंटरेस्ट आहे का त्या गोष्टीमध्ये, सिम्पल वेमध्ये सांगायचं झालं तर. दुसरं, जरी तुम्हाला ती गोष्ट येत नसेल पण तुम्ही शिकू शकतात का, किंवा तुमची ती तयारी आहे का स्पेसिफिक गोष्ट शिकण्याची. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ते म्हणजे मार्केटमध्ये त्याची डिमांड आहे का. नुसतं तुमचा इंटरेस्ट असून तुमची ॲबिलिटी असून चालत नाही. तुम्हाला ते किती चांगल्या पद्धतीने ते याच्याशी पण काही देणं घेणं नसतं. जेव्हा ते मार्केटमध्ये त्याची डिमांडच नसेल तर तुम्ही काय कराल. सो तुम्हाला मार्केटमध्ये डिमांड आहे का हे पण चेक करायचं आहे. चौथं सगळ्यात महत्त्वाचं, पोर्टफोलिओ बनवता येईल का. आता ठीक आहे, तुम्हाला पोर्टफोलिओ वगैरे हा कन्सेप्ट माहीत नसेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेल. पण आता सध्याला ह्या जे की चौथा पॉईंट आहे, पोर्टफोलिओ तुम्हाला बनवता येईल का हे लक्षपूर्वक म्हणजे बघायचं आहे. आणि पाचवा आणि सगळ्यात लास्ट क्वेश्चन ते म्हणजे तुमची जी काही स्किल आहे ती सर्व्हिसमध्ये कन्वर्ट करता येईल का तुम्हाला. जर या 5 प्रश्नापैकी तुमचे 3 किंवा 4 प्रश्नांची उत्तरं येस असतील म्हणजे हो असतील आणि एखादं म्हणजे नाही असेल तर तुमच्यासाठी ती स्किल बेस्ट आहे. स्किल शिकण्याअगोदर तुम्हाला मार्केट बघायचे ते म्हणजे क्लायंटला याची खरंच गरज आहे का. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकल शॉप, त्यानंतर सलून, कॅफे, क्रेतर, कोच जे काही तुमच्या आजूबाजूला लोकल बिझनेसेस वगैरे त्यांच्यामध्ये काय म्हणजे त्यांना गरज वगैरे मार्केटमध्ये ते तुम्हाला बघायचं आहे. त्या स्किलनुसार तुम्ही जाऊ शकतात. एकतर त्यांना इंस्टाग्रामच्या पोस्ट म्हणजे सोशल मीडिया रिलेटेड कॉन्टेंट लागू शकत असेल. दुसरं डिझाईन्स वगैरे, त्यानंतर कॉन्टेंट लागतो प्रत्येक बिझनेसेसला, ते वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला ॲनालिसिस करायची डिटेलमध्ये आणि त्यावरून तुम्हाला एक फायनल स्किल तुमची चूज करायची आहे. आता एक चुकी प्रत्येक फ्रीलान्सर करतो ते म्हणजे काय, तर ते सांगतात की मला हे स्किल येतं, मला हे येतं, ते येतं. तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही. तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कामातून दिसायला पाहिजे. त्यामुळे प्रॉपर तुमचं जे काही वर्क वगैरे आहे, सॅम्पल वर्क ज्याला आपण पोर्टफोलिओ म्हणतो, ते तुम्हाला प्रॉपर शोकेस करायचे. ते तुमचं कामाचं प्रूफ राहील. असं तुम्ही किती पण बोललं तर काही कामाचं नाही आहे. ॲक्च्युअल क्लायंटला काय एक्सपेक्ट असतं की तुम्ही त्यांचं काम करू शकतात का प्रॉपर वेमध्ये. सो तुम्हाला प्रॉपर तुमचं जे काही वर्क वगैरे ते शोकेस करायचं आहे. मला इथं हे सांगायची काही गरज नाही आहे. तुम्हाला तुमचं कामच म्हणजे सांगेल किती ते प्रॉपर आहे. त्यावरून क्लायंट डिसाईड करेल की या समोरच्या व्यक्तीकडून सर्व्हिस घ्यायची की नाही. आणि स्किलला सर्व्हिसमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे खूप मोठं रॉकेट सायन्स वगैरे का असं अजिबात नाही. जर सपोज तुम्हाला कॅनवा वगैरे येत असेल तर तुम्ही काय करू शकतात, जे की स्मॉल बिझनेसेस आहे त्यांना इंस्टाग्राम कॉन्टेंट देऊ शकतात क्रिएट करून. त्याच्यानी काय होईल की बिझनेसला अधिक रीच भेटेल, एंगेजमेंट इन, आणि एंगेजमेंट रीच भेटल्यानंतर काय ऑब्विसली त्यांचा सेल्स वाढणार आहे. दुसरं, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर तुम्हाला शॉर्ट फॉर्म एडिट करायचं आहे. लाँग फॉर्म पण करू शकतात, पण स्टार्टिंगला तुम्ही शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटपासून सुरुवात करू शकतात. याच्यात तुम्ही कोणाला हेल्प कराल, कॉन्टेंट क्रिएटर जे काही आहेत त्यासोबत जे काही बिझनेसेस आहेत त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. क्रिएटर आणि बिझनेसेसचा याच्यात टाईम वाचेल. टाईम वाचला म्हणजे त्यांचा क्वालिटी कॉन्टेंट त्यांना डिलिव्हर होईल. सो तुम्हाला ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे मार्केटमधले. आणि त्यानंतर या चुका तुम्ही कधीच करू नका. ते म्हणजे पहिलं, एकाच वेळी 5 स्किल शिकायला जातात आणि 5 स्किल शिकण्यामध्ये नाही का आपण इतके प्रो लेवलचे अजिबात बनत नाही. आणि 5 स्किलमध्येच म्हणजे आपण इकडचे पण नसतो तिकडचे पण नसतो. सो तुम्हाला एकच स्किल शिकायची पण प्रॉपर शिकायची. दुसरं पॉईंट ते म्हणजे तुम्हाला फक्त पैसे बघून तुमचे स्किल चूज करायची नाही. व्हिडिओ एडिटिंगमध्ये खूप जास्त पैसा आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ एडिटिंगपासून करत असाल आणि तिच्यात तुमचा इंटरेस्ट तुम्हाला ते जमत नसेल तर लॉंग टर्मपर्यंत तुम्ही तिच्यात काम नाही करू शकत. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, याच्यात 90% लोक चुका करतात ते म्हणजे फक्त कोर्सेस व्हिडिओज बघत असतात, ॲक्शन अजिबात घेत नाही. तुम्हाला फक्त शिकायचं नाही तर तुम्हाला त्यासोबत साईड बाय साईड ॲक्शन पण घ्यायची. कारण की ॲक्शन घेतली नाही तर तुमचं मॉनिटायझेशन होईल नाही. आणि मॉनिटायझेशन केव्हा होईल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यानंतर. सो तुम्हाला आधी शिकायचे, त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची आणि मग स्वतःचं क्रिएट करायचं आहे.
आणि माझी एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा, ते म्हणजे नॉलेजपेक्षा एज्युकेशन महत्त्वाचं असतं. तुम्ही जितक्या लवकर एज्युकेट कराल तितकं तुम्हाला नाही का एक एक्सपिरियन्स वगैरे पण येतो आणि तुम्हाला समजतं पण की कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीने करायला हवी. स्किलपासून फ्रीलान्सिंग सर्व्हिसपर्यंतचं ह्या 6 स्टेप्स आहेत, त्या 6 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्याच्यानंतर एक चांगला फ्रीलान्सर म्हणून तुम्ही काम करू शकतात. स्किल शिकणं ही सुरुवात आहे, पण स्किलला सर्व्हिसमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं हे मेन टास्क असतं आणि ते टास्क तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ते टास्क तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने कंप्लीट करावं लागेल. आणि आता तुम्हाला पण माहिती आहे, जो काही आपला हा फ्रीलान्सिंगचा फ्री कोर्स आहे, याच्यात मी तुम्हाला फक्त बाकी म्हणजे कोर्सेस सारखं टीचिंग वगैरे करत नाही, तर तुमच्याकडून साईड बाय साईड ॲक्शन पण घेते. सो आजचं जे काही टास्क आहे ते तुम्हाला म्हणजे काय करायचं आहे, हे जे काही 5 क्वेश्चन आहे ते तुम्हाला स्वतःला ॲनालिसिस करायचे की तुम्हाला म्हणजे ते जमतंय का, आणि तिच्यावरून तुमचे एक फायनल स्किल वगैरे डिसाईड होईल. आणि जर तुम्हाला याच्यावर एक डिटेल अजून स्किलवर कोणत्या स्किल आपण शिकायला हवे 2026मध्ये याच्यावर एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणेल. तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण हो, आजचं जे काही टास्क आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही फ्रीलान्सिंगच्या फ्री कोर्सला खूप जास्त असा चांगला रिस्पॉन्स वगैरे देतात. जर तुम्ही अजून पण आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.